हॅलो फ्रेंड्स, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या या विशेष भागामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामींची आणि दत्तगुरूंची पूजा घरच्या घरी कशी करावी। तर माझे गुरु आहेत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचा फोटो मी माझ्या हॉलमध्ये अशा पद्धतीने लावला आहे। दरवाजा उघडताच स्वामींचं दर्शन होतं। तर चला आता सुरुवात करूयात। सर्वप्रथम हळदी लेपन करून मग आपण रांगोळीला सुरुवात करणार आहोत। उंबरठा म्हणजे फक्त घराचा प्रवेशद्वार नसतो, तो घराच्या संस्कारांचा, शुभतेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आरंभ असतो। हळदीच्या सुवर्ण स्पर्शाने आणि रांगोळीच्या रंगांनी घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो अशी आपण प्रार्थना करायची। उंबरठा पवित्र तिथे घर कायम मंगलमय असतं। म्हणून रांगोळी काढण्याआधी मी माझ्या उंबरठ्याचं हळदी लेपन करून घेतलं आणि मग रांगोळीला सुरुवात केली। उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत नाही। म्हणून बऱ्याच स्त्रिया आपल्या घरामध्ये उंबऱ्याचं असं हळदी लेपन करून घेतात। आज गुरुपौर्णिमा विशेष म्हणून दारामध्ये ज्ञानकमळ ही रांगोळी मी काढते। ज्ञानकमळाची रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा, नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान दिसते। अशा प्रकारे माझी रांगोळी काढून झाली आहे। देवपूजा आणि स्वामींच्या फोटोपूजनाची सुरुवात करण्याआधी मी स्वामींसाठी त्यांच्या आवडीचा प्रसाद बनवायला घेते, तो म्हणजे त्यांची आवडती लापशी। लापशीमध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा, त्यामुळे लापशी खूप छान बनते। प्रत्येकाचे गुरु हे वेगळे वेगळे असतात। माझे श्री स्वामी समर्थ आहेत, तर आपल्या गुरुचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी। प्रसादाची लापशी आता तयार होत आलेली आहे। आता मी शेवटचा भाग म्हणजे वेलची पावडर यामध्ये टाकते आणि हलवून घेते। प्रसादानंतर मी आता करणार आहे स्वामींच्या फोटोची पूजा आणि त्यानंतर करणार आहे माझ्या घरातल्या देवांची पूजा आणि त्यासोबत दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेकही। स्वामींचा प्रसाद तयार आहे आणि हा आता मी बाजूला काढून ठेवते। सर्वात आधी स्वामींचा फोटो स्वच्छ कापडाने पुसून घेऊन मग त्यावर आपण गंध लावणार आहोत। मी माझ्या लहानपणापासून माझ्या घरात माझे वडील स्वामींच्या फोटोची आरास वेगवेगळ्या पद्धतीने करताना मी बघत आली आहे। त्यामुळे फोटो पूजत असताना किंवा आरास करत असताना मला फार वेळ नाही घालवावा लागत। अशा पद्धतीची वेगवेगळी आरास मी प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोवर करत असते। आज गुरुपौर्णिमा विशेष म्हणून आज थोडंसं खास इतकंच।
गुरुपौर्णिमे दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुला आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काहीतरी गुरुदक्षिणा देतच असतो. आपल्या गुरुला गुरुपद कसे द्यावे हे देखील मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या आहेत माझ्या स्वामींच्या शाली, ज्या मी प्रत्येक गुरुवारी अलटून पालटून त्यांच्या फोटोवर घालत असते. स्वामींना पिवळा रंग आवडतो, म्हणून आज आपण ही पिवळी शाल स्वामींच्या फोटोवर चढवूयात. फोटोची पूजा आता पूर्ण होत आलेली आहे आणि आता आपण फोटोला प्रसाद दाखवायचा आहे. स्वामींच्या फोटोची पूजा करताना मन खरंच प्रसन्न होऊन जातं. घंटी वाजवून उदबत्ती ओवाळून झाल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करतो. आता गुरुपद कसे द्यावे हे मी तुम्हाला दाखवते. पूजनानंतर आपण एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर त्यांच्या आवडीचं फूल घ्यायचं आहे आणि खडीसाखर घेऊन स्वामींना आता म्हणायचं आहे, स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात, माता पिता बंधू सखा सर्व आहात. आजपासून माझे गुरुपद घ्या आणि मी जशी जमेल तशी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करीन. असे बोलून तो नारळ आपल्या गुरुच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून द्यायचा आहे. फोटोपूजनानंतर आता मी श्री दत्तगुरू महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करणार आहे. ही बघा माझ्या घरातली मूर्ती. मूर्तीला अभिषेक करत असताना पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणत हे उत्तर मिश्रित जल आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पूजेच्या सुरुवातीला ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक किंवा स्वामी स्तवन म्हणत म्हणत आपण अभिषेक घालायचा आहे. आजच्या दिवशी गुरूंची सेवा म्हणून आपण श्री सूक्त 16 वेळेला, पुरुष सूक्त 16 वेळेला आणि पवमान सूक्त 1 वेळेस म्हणायचं. त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा आपण 11 वेळेला म्हणायचं आहे. अभिषेकाचं तीर्थ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम शिरसा धारम्याहम. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृताचं 1 दिवसाचं पारायण करायचं असं मी ठरवलं आहे. मुलं शाळेतून घरी येण्याआधी मला माझं पारायण पूर्ण करायचं आहे, म्हणून मी लगेचच पारायणाला बसले. सारामृत पूर्ण वाचून झाल्यानंतर मी शेवटी पुरुष सूक्त 16 वेळेस आणि श्री सूक्त 16 वेळेस म्हटलं. माझ्याकडे पुस्तक नसल्यामुळे मी टॅबवरच गुगलवरती मंत्र काढून ते म्हणायला सुरुवात केली. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ असा 11 माळी जपसुद्धा करून घेतला. आज जी काही माझ्याकडून सेवा झाली ती स्वामीने स्वतः माझ्याकडून घडवून घेतली असं मी म्हणेन. संध्याकाळी मुलं शाळेतून घरी आल्यानंतर मी माझ्या घराच्या जवळील स्वामींच्या केंद्रात जाऊन तिथे स्वामींची भेट घेतली. गुरुपौर्णिमा असल्यामुळे स्वामींच्या मंदिराबाहेर रांग लागली होती. पण मंदिरामध्ये पोहोचताच स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर मन हार झाले. जाताना सोबत स्वामींसाठी नारळ, गुरुदक्षिणा आणि त्यांची आवडीची सोनचाफ्याची फुलं व खडीसाखर मी घेऊन गेले होते. आणि अशा प्रकारे माझा गुरुपौर्णिमेचा हा आजचा दिवस खूपच छान असा गेला. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि अशा प्रकारे आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस हा माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाने पूर्ण झाला आहे. माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी